ठीक आहे, आपण एज्युकेटेड आहोत, आपण भरपूर गोष्टी शिकलेलो आहोत आपल्या क्षेत्रामध्ये, मे बी आपण मास्टर असू. परंतु लाईफमध्ये मेंटर जर नसेल, ज्या गोष्टी आपल्याला अचीव करायच्या आहेत, जर मेंटर नसेल आणि कंटिन्युअस एफर्ट जर नसतील, तर आपण कुठेच नाही आहोत. सो मेंटर इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. आणि वल्लभ सरांच्या माध्यमातून एक फायनान्शियल मेंटर मला मिळालेला आहे, सो दॅट इज गुड थिंग. त्यानंतर जे तुम्ही सांगितलं की दररोज झोपण्यापूर्वी आपण एक पुस्तकाची 10 पानं 10 मिनिटं रिडिंग केलं पाहिजे, सो दॅट इज स्ट्राईक्स मी समथिंग. आणि त्यानंतर मी ते चालू केलंय आणि मला त्याचे रिझल्ट मिळत आहेत ऍक्च्युली. वेगळ्या पद्धतीने आता समजून घेण्याची पद्धत सुरू झालेली आहे आपल्या ह्या सेशनमुळं. तर जरा समजूतदारपणा वाढलेला आहे असं मला वाटायला लागलंय, कारण बोलण्यातला जो टोन आहे तो या नंतर माझा बदललेला आहे. 1750 रुपये जो म्यूचुअल फंड में आया है, और उसके अलावा मेरा जो हेल्थ हैबिट्स रेगुलरली मैं फॉलो कर रहा हूँ वो भी अभी कंप्लीट भी हो गया है। येस येस, गुड मॉर्निंग. गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग. आज गुड मॉर्निंग. आज मॉर्निंग फर्स्ट शिफ्टला मी ऑफिसमध्ये आहे. थोडी ऑफिशियल इमर्जन्सी आहे, त्यामुळे मी काही व्हिडिओ ऑन करू नाही शकलो, बट नाव आय एम फ्री. ऑफिस फ्रंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर जसं मी काल बोललो होतो की येस्टरडे आय कम्प्लिटेड 5 लाख प्लांटेशन, सो दॅट वॉज ग्रेट अचिव्हमेंट बाय द टीम. त्याच्यानंतर स्पिरिच्युअल फ्रंटमध्ये किंवा माइंडसेट फ्रंटचा जर विचार केला तर आय स्टार्टेड रीडिंग बुक इन द इव्हिनिंग, टू थिंक अँड ग्रो रिच बाय नेपोलियन वाव. हिल. सो फर्स्ट फर्स्ट चॅप्टर आय हॅड कम्प्लिटेड. टेक अवे फार चांगले होते. त्यातनं 2-3 गोष्टी ज्या मला समजल्या, एक्झाम्पल दिले होते, म्हणजे ते थॉमस एडिसन आणि त्यांचा एक पार्टनर, म्हणजे तो त्या पार्टनरची स्टोरी ऍक्च्युली त्यांनी सांगितली होती की इज अ बेगर, म्हणजे तो कुठेच नव्हता. त्यांचा जो पार्टनरशिप झालं त्यांना, तो कुठेच नव्हता, पण त्याचा माइंडसेट काय हाय होता की तो तिकीट काढून त्यांना भेटायला गेला आणि माझ्याकडे काहीच नाहीये पण मला तुमचा पार्टनर व्हायचं म्हटलं. मग त्यांनी नंतर त्याला सेल्समनचं काम दिलं, पण त्याने न थकता ते काम केलं आणि तो रिचेस्ट पर्सन बनला, हे एक सांगितलं. नंतर एक दुसरी एक स्टोरी सांगितली की आपण लवकर सोडून जातो, म्हणजे अपयशाला कंटाळतो किंवा कंटिन्युअस एफर्ट घेत नाही. तर ती एक स्टोरी सांगितली एका माणसाची की तो त्याला सोन्याचं खाणीत काम करायचं, म्हणजे सोन्याची खाण निर्माण करायची होती. त्याने मशिनरी विकत घेतल्या आणि कुठलाही अभ्यास न करता एक्सकॅव्हेशनला चालू केलं. आणि एक्सकॅव्हेशन करता 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 तो कंटाळला आणि अक्षरशः ती मशिनरी जी आहे ती लवकर विकून टाकली कमी पैशात आणि तो पाठीमागे गेला. नंतर त्याने दुसऱ्या बिझनेसमध्ये त्याला मिळाला पैसा, परंतु तीच जागा एका दुसऱ्या माणसाने तिथे ट्राय केला, परंतु त्याने तिथे जिओलॉजिस्ट जे आहे त्यांच्याकडनं सर्वे करून घेतला आणि जिथपर्यंत त्याने खोदलं होतं आधीच्या माणसाने, त्याच्यानंतर फक्त 3 फूट जागा खोदली आणि त्याला सोनं, भरपूर सोनं त्यातनं मिळालं. तर त्याचा टेक अवे असा होता माझ्यासाठी की ठीक आहे, आपण एज्युकेटेड आहोत, आपण भरपूर गोष्टी शिकलेलो आहोत आपल्या क्षेत्रामध्ये, मे बी आपण मास्टर असू. परंतु लाईफमध्ये मेंटर जर नसेल, ज्या गोष्टी आपल्याला अचीव करायच्या आहेत, जर मेंटर नसेल आणि कंटिन्युअस एफर्ट जर नसतील, तर आपण कुठेच नाही आहोत. सो मेंटर इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. आणि वल्लभ सरांच्या माध्यमातून एक फायनान्शियल मेंटर मला मिळालेला आहे, सो दॅट इज गुड थिंग. ओके, थँक्यू. त्यानंतर मॉर्निंग, अर्ली मॉर्निंगला मी एक परमहंस स्वामी म्हणून एक आहेत, त्यांचं एक युट्यूब वरती सेशन ऐकलं जे मला फार चांगलं आहे. ऍक्च्युली मी ब्रह्मकुमारीच फॉलो करतो. तर त्याच्या याच्यातनच त्याचा थोडासा पुढचा टॉपिक होता की तुम्ही दररोज झिरो मध्ये गेलं पाहिजे आपण बाय माइंडसेट, की आपण शून्याकडे गेलं पाहिजे. स्वतःला आपण शून्याकडे घेऊन गेलं पाहिजे. इट इज नॉट इझी, पण बाय प्रॅक्टिस हे होईल. आणि शून्याकडे जाण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मेडिटेशन. तो प्रॉपर मेडिटेशन वे जर आपण अचीव केला तर जीवनातल्या बाकीच्या कुठल्याही गोष्टी असू देत, स्पिरिच्युअलिटी जोपर्यंत आपण आपल्यामध्ये आणत नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टी, म्हणजे फिजिकल ज्या गोष्टी आहेत त्या पण साध्य होत नाहीत माणसाला. कारण जितकं माइंड आपलं अनस्टेबल राहील तितकं आपण भरकटत जाऊ, आणि जितकं स्टेबल राहील तितकं आपण त्या पाथ वरती कॉन्फिडेंटली पुढे चालत राहू. हा एक त्याचा टेक अवे होता. सो थँक्यू व्हेरी मच अँड मोर पॉवर टू यू ऑल. वाव, थँक्यू, Great, great. थँक्यू, Thank you so थँक्यू. much. More power येस, to you, येस. Ganesh ji. वल्लभ सर, म्हणजे काय ऍक्च्युली काय आहे की मी भरपूर बुक्स आणून ठेवली होती
रिलेटेड फायनान्स अँड एव्हरीथिंग. परंतु ती कन्सिस्टन्सी माझ्याकडे नव्हती, की आपण ते दररोज परवा दिवशी आपला मास्टर क्लास झाला. त्यानंतर जे तुम्ही सांगितलं, की दररोज झोपण्यापूर्वी आपण एक पुस्तकाची 10 पानं 10 मिनिटं रिडिंग केलं पाहिजे. सो दॅट इज स्ट्राईक्स मी समथिंग. आणि त्यानंतर मी ते चालू केलंय आणि मला त्याचे रिझल्ट मिळत आहेत ऍक्च्युली. म्हणजे जे मी वाचतोय ते मी दिवसभर माझ्या माइंड मध्ये ते चालू असतं. सो इट इज अ गेम ऑफ माइंडसेट ओनली. तर त्याला एक बूस्ट मिळते तुमच्या थ्रू. सो थँक्यू वन्स अगेन. Thank you very much. Yes. वेगळ्या पद्धतीने आता समजून घेण्याची पद्धत सुरू झालेली आहे आपल्या या सेशनमुळं. तर जरा समजूतदारपणा वाढलेला आहे असं मला वाटायला लागलंय, कारण बोलण्यातला जो टोन आहे तो या नंतर माझा बदललेला आहे. 1750 रुपये जो म्यूचुअल फंड में आया है, और उसके अलावा मेरा जो हेल्थ हैबिट्स रेगुलरली मैं फॉलो कर रहा हूँ वो भी अभी कंप्लीट भी हो गया है। जो भी हम लोग कर रहा हूँ, जो हमारे पास नहीं है उसके अलावा जो हमारे पास है उसके साथ जुड़ के ग्रैटिट्यूड के साथ जितना एंजॉय कर रहा है उसी के साथ हैप्पीनेस और जॉयफुल हमेशा जो शैडो जैसा रहता है। थैंक्स फॉर गिविंग द चांस। मोर पावर टू। थैंक यू फ्रेंड्स।